सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळी चहाची वेळ, एक कप गरमागरम चहा म्हणजे मनाला मिळणारा एक छोटासा आनंद. पावसाचे दिवस चालू आहेत, त्यामुळे फक्त साधा चहा न बनवता जसा टपरीवर मिळतो तसा गरमागरम मसालेदार कडक चहा जर घरी बनवता आला तर खरं तर साहित्य तेच असतं, फक्त चहा बनवण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते. त्यामुळे त्याच्या चवीमध्ये सुद्धा फरक जाणवतो. आता हा चहा जर योग्य पद्धतीने केला तर तो आपल्याला बाधतही नाही. चहा म्हणजे ते फक्त एक पेय नाही, तर प्रत्येक क्षणाला खास बनवणारी एक सवय आहे. एका घोटातच तरतरी आणणारा, टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याची योग्य पद्धत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता इथे 4 कप मी चहा बनवणार आहे. 4 कप चहासाठी गॅसवरती बघा मी पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये 3 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. आता या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत यामध्ये आपण काहीही टाकायचं नाही. आता पाण्याला चांगली उकळी येते तोपर्यंत त्याचा आपण मसाला बघूया. 2 लवंग घेतलेत मी, 2 वेलदोडे घेतलेत, 1 इंच होईल एवढं आलं घेतलं आहे आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा. बस एवढाच काही तो मसाला घेतला आहे मी. आता हा खलबत्त्यामध्ये बारीक न करता एकाचे फक्त 2 किंवा 3 भाग होतील एवढंच मी याला बारीक करून घेणार आहे. आता पाण्याला सुद्धा चांगली उकळी आली. त्यामध्ये हा आपण ठेचून घेतलेला जो मसाला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. आता हे चांगलं 1.5 मिनिट होईल एवढं मोठ्या गॅसवरती चांगलं याला उकळू द्यायचं आहे. तुमच्याकडे जर गवती चहा असेल तर त्याची थोडीशी पानं कट करून तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्याचा खूप छान असा वास येतो चहाला. आता माझ्याकडे नाही त्यामुळे मी टाकला नाही. आता बघा 1.5 मिनिटांनी चहा आपला चांगला शिजला आहे. आता यामध्ये जवळपास 1.25 ग्लास एवढं मी दूध घातले. दूध घातल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा. आता बारीक गॅसवरती या दुधाला चांगल्या 2 उकळ्या येऊ द्यायचेत आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची. आता साखर किती घालायची तर जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याने मी इथे 6 चमचे साखर टाकली. 4 कप चहासाठी मी बरोबर 6 चमचे होईल एवढी साखर घातली. तुम्हाला अजून जरा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडी कमी किंवा जास्त करू शकता. आता साखर घातल्यावर पुन्हा आपल्याला चहाला उकळी आणू द्यायची. तोपर्यंत यामध्ये आपण काहीच घालणार नाही. असं स्टेप बाय स्टेप सगळे जिन्नस घातले तरच आपली ती चहा एकदम परफेक्ट होते. आता यामध्ये चहा पावडर केवढी टाकायची, ज्या चमच्याने आपण साखर टाकली त्याच चमच्याने बरोबर 2 चमचे होईल एवढी मी यामध्ये चहा पावडर टाकते. अगदी योग्य प्रमाण आहे हे. तुम्ही कोणत्याही कंपनीची चहा पावडर घ्या. 4 कप चहासाठी 2 चमचे चहा पावडर हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता ही चहा पावडर आपण सगळ्यात शेवटी का टाकली तर सुरुवातीला चहा पावडर टाकली तर चहामध्ये त्याचा कडवट किंवा तुरटपणा उतरतो आणि अशी कडवट तुरट झालेली चहा जर आपण प्यायली तर शरीरामध्ये ती विदाह निर्माण करते, म्हणजे उष्णता, पित्त हे सगळं वाढवते. म्हणून चहा पावडर ही सगळ्यात शेवटी टाकायची आपल्याला. सुरुवातीला ही चहा थोडीशी पांढरी दिसते, पण जी चहा पावडर आपण टाकली ती जशी जशी शिजायला लागते तसं चहाला खूप छान असा कलर येतो. पण हे सतत असं हलवत राहायचं. जसं टपरीवाले जशी चहा हलवतात तसं हे चांगलं व्यवस्थित हलवत राहायचं, म्हणजे आपल्या चहाला कलरसुद्धा खूप छान येतो. आता ही चहा चांगली शिजली आहे आपली. आता ही एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी गाळून घेते. तर हे असं का करायचं तर गाळणी ही मोठी असते आणि चहाचे जे ग्लास आपण घेतले ते छोटे आहेत. मग ते आजूबाजूला सांडू नये म्हणून एका दुसऱ्या पातेल्यामध्ये हे मी गाळून घेते आणि मग मी ते कपामध्ये ओतणार आहे. अगदी टपरीवालेसुद्धा सेम असंच करतात. सुरुवातीला ते चहा गाळून घेतात आणि मग अशी ती ग्लासमध्ये ओतली जाते. आता चहाचा रंग
दाटसरपणा यावरून तुम्हाला कळलंच असेल की ही चहा किती छान झाली. आता बघा ही सगळी मी या ग्लासमध्ये ओतून घेणार आहे. बघा साहित्य तर नेहमीचंच असतं, पण चहा करण्याची थोडीशी वेगळी पद्धत वापरल्याने त्या चहाला एक वेगळी अशी चव येते आणि असा चहा एका घोटातच तरतरी देऊन जातो आणि लक्षातसुद्धा राहतो. मग कसा वाटला चहा मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.